तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील वाक्यप्रकार हा घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सोबतच या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाक्यप्रकार ह्या घटकासाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला वाक्यप्रकार ह्या घटकावरती तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण बघूया. तर बघा तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला वाक्यप्रकार ह्या घटकावरती प्रश्न हा विचारला जातो. तर बघा प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो वाक्यप्रकार ह्या घटकावरती. हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असतो. आता तुम्हाला प्रश्न कुठे आणि किती गुणांसाठी विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा तुम्हाला इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये वाक्याचे एकूण 4 प्रकार अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य अशा 4 वाक्यप्रकारांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता आपण एक-एक वाक्यप्रकार हा समजून घेऊ. आता पहिला वाक्यप्रकार आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये एक फक्त विधान केलेलं असतं. म्हणजे जे सिंपल सेंटेन्स असतं त्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. मी रोज अभ्यास करतो. असे जे वाक्य आहेत, ह्या वाक्यांना आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारला जातो, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, "तू आज शाळेत जाणार आहेस का? तुझे नाव काय आहे?" तर असे जे वाक्य असतात, त्यांना आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. यानंतर बघा तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये एखाद्याला आज्ञा, विनंती, उपदेश किंवा सूचना किंवा सल्ला दिला जातो, असे जे वाक्य असतात त्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, "शांत बसा, दररोज अभ्यास करा." तर अशी आपण सूचना केलेली आहे. तर असे जे वाक्य असतात त्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये एखादी तीव्र भावना आपण व्यक्त करत असतो, असे जे वाक्य असतात त्यांना आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, "अरे वाह! किती सुंदर दृश्य आहे. बापरे! किती मोठा साप आहे." असे जे वाक्य असतात त्यांना आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. आता बघा उद्गारवाचक वाक्य आणि प्रश्नार्थ वाक्य ओळखणं खूप सोपं आहे. आता ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, ते तुमचं प्रश्नार्थक वाक्य असतं आणि ज्या वाक्याच्या शेवटी तुमचं उद्गारवाचक चिन्ह असतं, ते तुमचं उद्गारार्थी वाक्य असतं. तर बघा असे एकूण 4 वाक्याचे प्रकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे आहेत. आता बघा वाक्यप्रकारावरती तुम्हाला मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते प्रश्न आता आपण अभ्यासूया. म्हणजे तुमचा ह्या घटकाचा पुरेपूर अभ्यास होणार आहे. आता सर्वात प्रथम आपण प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊ, की परीक्षेमध्ये कसा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर बघा तुम्हाला सूचना दिलेली असणार आहे, खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. यामध्ये तुम्हाला 2 वाक्य दिली जातील. दोन्ही वाक्यांचा प्रकार तुम्हाला ओळखायचा असणार आहे. एक वाक्याचा प्रकार ओळखण्यासाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे आणि असा एकूण 2 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यप्रकार या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आता तुम्हाला पहिलं वाक्य दिलेलं आहे, "तुला चित्र काढायला आवडते का?" आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे वाक्य तुमचं प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, "भारत माझा देश आहे." तर हे एक सिंपल सेंटेन्स आहे. तर हे तुमचं विधानार्थी वाक्य असणार आहे. तर बघा असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी वाक्यप्रकार ह्या घटकावरती परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा पुढचा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये आलेला. आता यामध्ये पहिलं वाक्य आहे, "सुश्रुत ओळखलंस का मला?" आणि शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे हे वाक्य तुमचं प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, "सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते." आता हे एक सिंपल सेंटेन्स आहे. तर हे वाक्य तुमचं विधानार्थी वाक्य असणार आहे. तर बघा असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये आलेला. यामध्ये पहिलं वाक्य आहे, "मुलांनो रांगेत चला." आता ह्या वाक्यामध्ये मुलांना सूचना दिलेली आहे. तर हे तुमचं आज्ञार्थी वाक्य असणार आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, "शाब्बास, चांगले काम केलेस तू." आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे हे वाक्य तुमचं उद्गारार्थी वाक्य असणार आहे. तर बघा हा देखील प्रश्न 2 गुणांसाठी तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये आलेला. आता यामध्ये पहिलं वाक्य आहे, "राष्ट्रगीताचा मान राखा." तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला आज्ञा केलेली आहे किंवा सूचना दिलेली आहे. म्हणजे हे तुमचं आज्ञार्थी वाक्य असणार आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, "हुशारीचे किती तेज त्याच्या चेहऱ्यावर." आणि शेवटी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह आहे.
म्हणजे हे वाक्य तुमचं उद्गारार्थी वाक्य असणार आहे. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न 2022च्या परीक्षेमध्ये आलेला. यामध्ये पहिलं वाक्य आहे, "अक्षय दररोज अभ्यास करतो." आता हे एक तुमचं सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे हे तुमचं विधानार्थी वाक्य असणार आहे. त्यानंतर दुसरं आहे, "आहा! किती सुंदर देखावा आहा!" आता ह्या वाक्यामध्ये शेवटी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य तुमचं उद्गारार्थी वाक्य असणार आहे. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर बघा अगदी सोपा घटक आहे वाक्यप्रकार आणि अगदी सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या घटकावरती विचारले जातात आणि अगदी सहज तुम्हाला 2 गुण हे मिळवता येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी इंग्लिश मीडियमसाठी आपण मराठी व्याकरणातील वाक्यप्रकार हा घटक आपण अभ्यासला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.